थेट, बेधडक, बिनधास्त. आपण पाहत आहात PBS न्यूज. तुमची हाक आमची साथ. गायन क्षेत्रात SK बंधूंची धमाल, प्रेक्षकातून जल्लोष. पंढरपूर तालुक्यातील बाळवणी येथील युवा गायक म्हणून SK म्युझिकचे मालक कुलदीप जाधव व सचिन जाधव या दोन्ही सख्या भावांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला व संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गोड आवाजाने भुरळ घातली आहे. अतिशय गोड व सुंदर आवाज, याबरोबरच सुंदर अशी गाणी ऐकायला मिळत आहेत. देवीची आराधना, खंडेरायाची भक्ती, शिवरायाची युक्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार, राजे उमाजी नाईक यांचा शूरपणा, तसेच ठसकेबाज पवाडा, लोकगीते हे त्यांचे महत्त्वाचे विषय आहेत. स्वतःच गाणी लिहिणे, ती कंपोज करणे, ध्वनिमुद्रित करणे इत्यादी विषय सहज ते हाताळताना दिसतात. अतिशय अल्प, अगदी 9वी-10वी पर्यंत शिक्षण घेतलेले ही SK बंधूंची जोडी अजय अतुल सारखी लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. त्यांचा मुख्य व्यवसाय जागरण गोंधळ हा आहे, परंतु SK बंधूंनी आई मंगलताई जाधव व वडील स्वर्गीय बाळासाहेब जाधव यांच्या कृपाशीर्वादाने गायन क्षेत्रात एक उंच भरारी घेतली आहे. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे तसेच गुरुवर्य साजन बेंद्रे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातून SK बंधूंची सध्या दमदार वाटचाल सुरू आहे. SK बंधूंची सध्या महाराष्ट्रासह बाहेर देशातही कार्यक्रम सध्या सुरू आहेत. PBS न्यूज एडिटर सचिन ओव्हाळ. PBS न्यूजचे एडिटर सचिन ओव्हाळ यांच्याशी SK बंधूंनी साधला दिलखुलास संवाद. नमस्ते. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षक वर्गांना SK जोडीचा नमस्कार. आमची ओळख थोडक्यामध्ये सांगतो. एका छोट्याशा खेड्यातले म्हणजेच पंढरपूर तालुका, नायकाची भाळवणी म्हणून गाव आहे. हे नायकाची भाळवणी हे गाव आहे आणि त्या गावामध्ये हे SK स्टार रेकॉर्डिंग स्टुडिओ आम्ही उभं केलेलं आहे. तसं की गाव खेड्यातल्या कलावंतांना सिटीमध्ये म्हणजेच मुंबईला, पुण्याला रेकॉर्डिंग स्टुडिओला जावं लागतं, कोल्हापूरला, आणि तिथं बऱ्यापैकी त्यांना पोहोचता येत नाही किंवा त्यांची तेवढी ताकद नसते एका गाव खेड्यातल्या कलावंताची. आणि म्हणूनच एक वेगळी कल्पना डोक्यात घेऊन की बा त्याच सर्व कलावंतांना, त्याच गरीब कलावंतांना ज्यांच्यापाशी खूप कुटून भरलेली एक कला, तर ती कला रेकॉर्डिंग झाली पाहिजे किंवा पब्लिक पर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ते काम आम्ही या SK स्टार रेकॉर्डिंग स्टुडिओ मधून करतोय. आमचा प्रवास खरं तर आमचा व्यवसाय जागरण गोंधळाचा, आणि लहानपणापासून अंबाबाई असेल, खंडेराया असेल, देव असेल, आपला खंडोबा देव असेल, त्यांची भक्ती करणं, त्यांचा जागरण गोंधळ करणं हाच एक व्यवसाय म्हणून, हाच एक व्यवसाय आमचा होता. आणि त्यातूनच प्रगती करत करत काही खंडेरायाची गीतं, काही अंबाबाईची गीतं, काही उमाजी नाईकांची गीतं, छत्रपती शिवरायांची गीतं, बाबासाहेब आंबेडकरांची गीतं, अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरू झाला. आणि जो आमच्या गाण्यांचा प्रवास सुरू झाला, त्या गाण्यांना आमच्या SK जोडीला महाराष्ट्रातील तमाम आमच्या रसिक श्रोत्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं. आणि त्याचा खूप आनंद वाटतोय की गाव खेड्यातील कलावंतांना हे महाराष्ट्र तितकंच प्रेम देत आहे, ह्याचा खूप आनंद वाटतोय.
कारण गावातले छोटेसे कलावंत असतात, तोडकी मोडकी छोटी फारसी कला असते, सादरीकरण करण्याचं खास नॉलेज नसतं, पण तरी सुद्धा त्याच कलेला या महाराष्ट्रातील जनतेनं खूप प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. आणि इथून पुढं जी होत्याल गाणी ह्यासाठी बी तुम्ही सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे आम्हाला. नक्कीच तुम्ही आमच्या आधीच्या गाण्यांना जसा सपोर्ट केला तसा इथून पुढच्याही गाण्यांना सपोर्ट कराल. गाणे बाबासाहेबांचे असतील, शिवरायांचे असतील, खंडोबा असतील, अंबाबाईची गाणी असतील, तसेच उमाजी नायकांची गाणी असतील, या गाण्यांनाही सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. प्रेम दिलं. अहो पुण्यवान दोघ पाय धुन पाणी प्याव, पुण्यवान दोघ पाय धुन पाणी प्याव. स्वप्नामध्ये तुला चुक मी गहेरला, स्वप्नामध्ये तुला चोख मी हेरला. बानुबाई रूप तुझं मनामध्ये भरला, बानुबाई रूप तुझं मनामध्ये भरला. स्वप्नामध्ये तुला चुक मी गहेरला, स्वप्नामध्ये तुला चोख मी हेरला. बानुबाई रूप तुझं मनामध्ये भरला, बानुबाई रूप तुझं मनामध्ये भरला. आई वडिलांसाठी काहीतरी बनवावं आणि म्हणून पाठीमागल्या काही दिवसामध्ये एक आई वडिलांवरती गीत बनवलं, ते थोडस ऐकवतोय. सातो जन्मी आई बापा पोटी जन्म याव, आहो सात जन्मी आई बापा पोटी जन्मायाव. पुण्यवान दोघ पाय धुन पाणी प्याव, पुण्यवान दोघ पाय धुन पाणी प्याव. सात जन्मी आई बापा पोटी जन्मायाव, सातो जन्मी आई बाप पोटी जन्म याव. अहो पुण्यवान दोघ पाय धुन पाणी प्याव, पुण्यवान दोघ पाय धुन पाणी प्याव. तर सर्वांनाच आठवत आहे छत्रपती शिवरायांच्या जयंतीची. 21 फेब्रुवारीला ती जयंती साजरी होते महाराष्ट्रभर. आणि म्हणून एक गीत लवकरच रेकॉर्डिंग होतंय, ते गीत आपल्या समोर सादर करतोय. 2 लाईनी गाऊन दाखवेल. या जय घोषे महाराष्ट्रातून, या जय घोषे महाराष्ट्रातून, घुमवा जे एक आवाज, घुमवा एक आवाज. जय जिजाऊ जय शिवराज, जय जिजाऊ जय शिवराज, जय जिजाऊ जय शिवराय. जवळपास आमची गाजलेली बरीचशीच गाणी तुम्ही ऐकलीत. त्यापैकी एक बाबासाहेबांसाठी पण एक गीत केलं होतं पाठीमागल्या जयंतीला. त्या गीताच्या 2 लाईनी गाऊन दाखवतोय. न्यायासाठी लढतो आम्ही डे असो व नाईट, अहो न्यायासाठी लढतो आम्ही डे असो व नाईट. जय भीम वाल्यांची फाईट, जय भीम वाल्यांची फाईट, होत वातावरण टाईट. जय भीम वाल्यांची फाईट, होत वातावरण टाईट. जय भीम जय भीम जय भीम जय हो, जय भीम जय भीम जय भीम. तर जाता जाता पीबीएस न्यूजनी या आम्हा एसके जोडीला दिलखुलास बोलण्याची संधी पीबीएस न्यूजनी दिली. त्याबद्दल एसके जोडीकडून पीबीएस न्यूजचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.